जळगाव शहरातील विद्यापीठासमोर झालेल्या भीषण अपघातात अवघ्या 6 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या 21 वर्षीय नववधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वैशाली भाऊसाहेब पाटील असे मृत नववधूचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशीनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील वय 40 कोळपिंपरी तालुका अमळनेर हे जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंपरीकडे निघाले. वैशाली पाटील या सासरहून त्यांच्या काका प्रवीण सूर्याजी पाटील यांच्यासोबत दुचाकीने माहेरी कोळपिंपरीकडे जात होत्या. त्यावेळी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव 4 चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. तर काका प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर 4 चाकी वाहनाचा चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित वाहन जप्त केले असून चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.